हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारी मला देवीचं कुंकुमार्चन करायचं होतं. तर मी आज ठरवलं होतं, मी पहिल्यांदाच करते आहे. तर म्हटलं व्यवस्थित होईल की नाही मला माहिती नाही, पण आशा करते की माझ्याकडून व्यवस्थित आणि सुंदर व्हावं. तर आज मी लक्ष्मी मातेचं कुंकुमार्चन करणार आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा. तर मंगळवारी केलेलं चांगलंच असतं आणि त्यातून नवरात्रीमध्ये केलेलं तर अजून चांगलं असतं. देवीचं पण जितकं काही पण करू ना तितकं सगळं म्हणजे चांगल्या गोष्टी असतात. आणि नवरात्रीमध्ये तर देवींचं आपण काही पण केलं, देवींना आपण छान वस्त्र घातले किंवा आपण देवीला नवीन हार घातला किंवा देवीला आपण नवीन मंगळसूत्र देखील घातलं ना तरी पण ते खूप चांगलं असतं. तर इथे मी सगळी तयारी करून घेते. तर इथे मी कुंकू घेते. कुंकवामध्ये थोडंसं मी अष्टगंध आणि थोडीशी हळद टाकणार. तर कुंकुमार्चन करण्याच्या आधी मी देवाची सगळी जी फुलं आहेत ना ती बदलून घेतलेली आहेत. आज परत ताजी फुलं मी घेऊन आले होते. म्हणजे 2 दिवसांनी मी फुलं बदलते नवरात्रीमध्ये. आणि आपल्याला माहितीच आहे देवांना आपल्याला अंघोळ नाही घालायचे. तर फक्त दिवा लावलेला आहे आणि सगळी तयारी करून घेते. आणि त्यानंतर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की मी अखंड दिवा ऑर्डर केलेला आहे. तर तो मला आजच रिसीव झाला. तर अखंड दिवा मी नवरात्रीसाठीच ऑर्डर केला होता, पण तो काही मला भेटला नाही. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आता दसऱ्यामध्ये वापरता येईल. त्यानंतर लक्ष्मीपूजनासाठी देखील आपल्याला लागणारच आहे. तर नमस्कार. तर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी अखंड दिवा ऑर्डर केलेला होता, तर तो मला रिसीव झालेला आहे. आणि बघूया आता त्याच्यामध्ये काय आलेलं आहे. कारण खूप फ्रॉड होत आहेत. ही व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे, पण मी ट्रस्टेड वेबसाईटवरूनच ऑर्डर केलेला आहे. तर मी तुम्हाला सांगते मी कुठून ऑर्डर केलेला आहे आणि मला काय आलं ते देखील मी तुम्हाला सांगते. तर हा जो अखंड दीप आहे याच्यावरती जो पोस्टर दाखवलेला आहे, म्हणजे हा जो फोटो आहे तसा नाही आहे. म्हणजे मी ज्या वेबसाईटवरती बघितला होता थोडासा वेगळा आहे. तर बघूया तसाच रिसीव झालाय की सेम असाच रिसीव झालेला आहे आणि कितीला भेटलेला आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर मला जो अखंड दिवा आहे तो असा रिसीव झालेला आहे. तर प्लेट मी याची जी बघितली होती तशीच रिसीव झालेली आहे. तर ही गोल नाही आहे. आणि पॅकेजिंग इतकं व्यवस्थित आलेलं आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे दिव्यामध्ये. तर ही जी प्लेट आहे ना हिचा थोडासा असा स्टारचा शेप आहे, त्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर लुक येतो आहे. पॅकेजिंग एकदम काहीच प्रॉब्लेम नाही झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला याच्यावरची जी काच आहे प्रोटेक्टर ते दाखवते. तर ते देखील व्यवस्थित रिसीव झालेलं आहे. आणि याची जी उंची आहे ना ती दिव्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. तर काच जी मोठी आहे ना हाईटला जास्त, त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे आपला जो दिवा आहे ना तो बिलकुल बारीक होणार नाही. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा तो व्यवस्थित तेवत राहील. आणि आपली काच ही बिलकुल पण गरम होणार नाही, कारण हाईट थोडीशी जास्त असल्यामुळे आहे ना काही प्रॉब्लेम होणार नाही. आपण बराच वेळ दिवा लावू शकतो. आणि हा असं पण अखंड दिवाच आहे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित लागलाच पाहिजे. तर आता मी तुम्हाला मेन दिवा जो आहे ना तो दाखवते. तर हा मला असा रिसीव झालेला आहे. तर त्याच्यासोबत मला वाती देखील भेटलेल्या आहेत. तो जो मोठा थ्रेड आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या वाती आलेल्या आहेत. तर मी काउंट नाही केलेल्या आहेत किती आहेत, पण याचा जर तुम्ही शेप बघितलात ना एवढा सुंदर आणि एवढा छान शेप दिसत होता दिव्याचा. आणि एवढं छान लखलखत होतं, म्हणजे इतकं छान चमकत होतं ते.
तर जसा हवा होता तसाच दिवा रिसीव्ह झालेला आहे आणि हा मला हवा होता नवरात्रीसाठी अखंड दिवा लावायचा होता. घट मी बसवत नाही. मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेली आहे. मी नॉर्मल देवपूजा केलेली आहे. तर तेव्हाच मला हा दिवा हवा होता, पण नाही रिसीव्ह झाला. तर म्हटलं आता दसऱ्याला वापरता येईल. तर ही जी वाटी आहे ना, ही थोडीशी ब्रॉड आहे. त्याच्यामध्ये आपण बरंच तेल वापरू शकतो आणि ही जी वाटी आहे ना, ती त्या प्लेटला पूर्ण अटॅच आहे आणि व्यवस्थित अटॅच केलेली आहे आणि याला खाली स्टॉपर्स देखील आहे, म्हणजे आपली जी प्लेट आहे ना, ती कुठे खाली चिकटायला नको वगैरे म्हणून. तर ही व्यवस्थित आणि छान, म्हणजे जसं आपल्या अखंड दिव्याला स्टॉप असतात, स्टॉपर्स असतात, तसंच दिलेलं आहे. त्यानंतर ही कॉपर वायर दिलेली आहे. तर आपल्याला जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर तूप गरम होण्यासाठी ही जी कॉपर वायर आहे ना, ती आपल्याला लागेल. तर ती बरोबर त्यांनी तशीच बेंड करून दिलेली आहे की ती आपल्या दिव्याच्या वरती त्याचं टॉप राहील आणि म्हणजे ती जी वायर आहे ती गरम होऊन आपलं जे तूप आहे ना, ते पूर्ण मेल्ट होईल. त्यानंतर मला फक्त एक प्रॉब्लेम वाटतो की आपली जी कापसाची वात आहे ना, ती थोडीशी थिकनेस कमी असते. तर ही या स्क्रूच्या साहाय्याने वरती खालती होईल की नाही मला ते जरा चेक करायला लागेल. पण ही जी वात आहे ना, ती व्यवस्थित वर खाली होती आहे. तर आपल्याला साईडला एक स्क्रू दिलेला आहे, त्या स्क्रूने आपल्याला वात वरती खालती अशी करता येईल आणि त्याची जी काजळी आहे ना, ती देखील आपण व्यवस्थित काढू शकतो. आणि दिव्याचं जे वजन आहे ते देखील व्यवस्थित आहे. खूप जास्त हेवी नाही आहे आणि खूप जास्त लाईट वेट पण नाही आहे. आणि दिसायला तर तुम्हाला दिसतोच आहे, तो खूप छान आणि व्यवस्थित सुंदर डिझाईनमध्ये आलेला आहे. तर मेन गोष्ट आहे की हा दिवा मी कुठून ऑर्डर केलेला आहे, तर हा दिवा मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे. ॲमेझॉनवरती हा अवेलेबल आहे. तुम्ही पण ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मी याचे रिव्ह्यूज देखील बघितले होते. तर रिव्ह्यूजमध्ये आलं होतं की ह्याची जी प्राईज आहे ती थोडीशी जास्त आहे. पण जसा तो आता इंस्टाग्रामवरती म्हणजे प्राईज आहे त्याची त्याच्यापेक्षा तर कमीच आहे. तर हा जो दिवा आहे तो मी 2200 घेतलेला आहे. काही शिपिंग चार्जेस नाही आहेत. फ्री शिपिंग आलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे ॲमेझॉनवरून आपण जेव्हा 500 किंवा 600च्या वरती वस्तू ऑर्डर करतो तेव्हा आपल्याला फ्री डिलिव्हरी येते. तर हा जो दिवा आहे तो मला 2200 रिसीव्ह झालेला आहे. आणि याची जी प्लेट आहे ना, ही थोडीशी मला ब्रॉड वाटते आणि याची जी काच आहे ना, ती देखील बोरोसिलिकेटचीच वाटते आणि हाईट थोडीशी जास्त आहे. तर हे बघा, आपला दिवा हा असा दिसतो. मी वात याची काढून ठेवलेली आहे कारण मला चेक करायचं होतं की ह्याच्यामध्ये कापसाची वात बसते की नाही. तर व्यवस्थित बसते कापसाची पण वात, पण थोडीशी आपल्याला जाड वात बनवायला लागेल. तर तुम्हाला हा जो अखंड दिवा आहे हा कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.